क्वेश्चन बघा. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमंग टॉप लेवल ऍडमिनिस्ट्रेटर्स इन अन ऑर्गनायझेशन ऑन द ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ ऑर्गनायझेशन. एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकांमध्ये आत्मभान किंवा स्वजाणीवेच्या अभावाचा संघटनेच्या एकूण कामकाजावर काय परिणाम होतो. ओके, आता हा प्रश्न बघा. व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ लॅक ऑफ सेल्फ अवेअरनेस अमंग टॉप लेवल ऍडमिनिस्ट्रेटर्स इन अन ऑर्गनायझेशन ऑन द ओव्हरऑल फंक्शनिंग ऑफ द ऑर्गनायझेशन. ओके, सो आपल्याला नीतिशास्त्रामध्ये एक टॉपिक आहे भावनिक बुद्धिमत्ता. भावनिक बुद्धिमत्तेचे 5 घटक आहेत. ओके, सहवेदना, एम्पॅथी, सेल्फ अवेअरनेस आत्मभान जागरूकता, स्वनियमन सेल्फ रेग्युलेशन, देन सोशल स्किल सामाजिक कौशल्ये आणि इंट्रिन्सिक मोटिवेशन आंतरिक प्रेरणा. आता हे जे 5 घटक आहेत त्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न काय विचारला एका घटकावर की वृत्तीमध्ये सेल्फ अवेअरनेस आत्मजागरूकता भावनिक बुद्धिमत्तेत जी आत्मजागरूकता जो घटक आहे तो प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये असणं का गरजेचं आहे. क्लासमध्ये सगळं डिटेलमध्ये डिस्कस केलेलं प्रत्येक घटक त्याचा अर्थ काय तो असेल तर भावनिक बुद्धिमत्तेत कसा त्याचा प्रभाव होतो आणि त्याचं एक एक प्रशासकीय उदाहरण मी दिलेलं. सो आत्मजागरूकतेमध्ये मी उदाहरणच दिलेलं की एखादा की बाई मला तुम्हाला दिवाळीतला फटाकडा वाजला म्हणजे क्लासमध्ये जोक करून सांगितलेलं आणि तुम्ही खुर्चीवर उलटे पालटे होताय घरामध्ये आणि मला मिलिटरीमध्ये जॉईन व्हायचंय. घराबाहेर बॉम्ब फुटला ना बंकरच्या बाहेर तिकडे बंकरमध्ये हार्ट अटॅकनी मरचाल. सो बाय आर्मी तुमच्यासाठी नाहीये, तुमच्याकडे आत्मजागरूकता पाहिजे. मग ज्या माणसाकडे स्वतःबद्दलची जागरूकता नाही आत्मजागरूकता म्हणजे स्वतःत कुठली क्षमता आहेत कौशल्य आहेत हेच एखाद्या माणसाला माहित नसेल तो माणूस समाजामध्ये अधिकारी झाल्यावर कुठलेही चांगले दूरदर्शी निर्णय घेऊ शकणार नाही. स्वतःची क्षमता वगैरे माहीत नसतील तर बऱ्याच रिस्की डिसिजन तो घेऊ शकतो वगैरे. आणि हे निर्णय म्हणजे जसा माझा दार्शनिक एमपीएससी कोचिंग प्लॅटफॉर्म होता. मी इथिक्स, एसे, अँसर रायटिंग, भारतीय समाज ह्या बॅचेस घेणार होतो. पण मग मला इथून युपीएससी गाईडने ऑफर दिली की आमच्या ह्याच्यात मर्ज व्हा, पार्टनर व्हा आणि आमचं सगळं टेक्निकल अकॅडमिक डिरेक्टर बना, सगळ्या ब्रांचेस हँडल करा. मी म्हणलं ठीक आहे येतो आणि मी इथे ब्रांचला यांच्यात मर्ज केलं. आता मला तो कॉन्फिडन्स होता आत्मजागरूकता की बाई मी एक करू शकतो. इंटिग्रेटेड बॅचेस मी चालवतो. पुण्यामध्ये निम्मे मार्केट मी बंद पाडू शकतो. युपीएससी एमपीएससी मी तेवढे 10 वर्ष मी शिकवलेले नवीन सिलेबसवर माझा कमांड आहे. तेवढी माझ्याबद्दल आत्मजागरूकता होती, माझ्याबद्दलच्या क्षमतांबद्दल मला कॉन्फिडन्स होता. मी म्हणलं ठीक आहे आय एम रेडी टू जॉईन. आता हे असल्यावरच मी माझ्या खालची जी लोक आहेत तुम्ही जे विद्यार्थी आहात त्यांना नीट मार्गदर्शन करू शकतो. आणि हेच प्रशासनामध्ये पण आहे की प्रशासकीय अधिकारी ओके त्यांच्यामध्ये हा गुणधर्म असणं खूप गरजेचं आहे. सो आता पीवाय अनालिसिस काय असतं हा पेपर मी का डिस्कस करत आहे तो या पेपरमधून तुम्हाला कोणती गोष्ट कळली की प्रश्न आलेला आहे आत्मजागरूकतेचं भावनिक बुद्धिमत्तेतील आणि प्रशासनातील महत्व स्पष्ट करा. तुम्हाला आता मी 4 कॉम्पोनंट सांगितलेले. प्रश्न नेक्स्ट टाइम मध्ये हा प्रश्न रिपीट नाही होणार पण वेगळा प्रश्न येईल की सद्भावनेचं ओके सहवेदनेचं म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये एखाद्या संघटनेतील उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये सहवेदनेच्या अभावाचा काय परिणाम होईल, आंतरिक प्रेरणेच्या अभावाचा काय परिणाम होईल, सामाजिक कौशल्यांच्या अभावाचा काय परिणाम होईल, स्वनियमनाच्या अभावाचा काय परिणाम होईल. बेसिकली तुम्हाला हे 4 असे ऍडिशनल प्रश्न बनवू शकतात किंवा इन जनरल भावनिक बुद्धिमत्तेच्या अभावाचाच काय परिणाम होईल असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ओके, सो बेसिकली आणि आमची जी वीकली टेस्ट होते ओके क्लासरूम मध्ये त्याच्यामध्ये मी हाच प्रश्न स्टुडंटकडून लिहून घेतला की भावनिक बुद्धिमत्तेच्या अभावाचा परिणाम सांगा. आणि माझी जी इथिक्सची वन डेची बॅच असणार आहे नॉट वन डे रेग्युलर आपली एक 75 तासांची 75 लेक्चरची जी बॅच असणार आहे या बॅचमध्ये ओके हे बाकीचे 4 कॉम्पोनंट सांगितलेत ना मी सर्व डिस्कस करून घेणार आणि त्याच्यावर अँसर रायटिंग ही करून घेणार.